राज ठाकरेंच्या विविध विभागातील उमेदवारांना भेटी. वॉर्ड क्रमांक 114 मनसे माजी नगरसेविका निशा माजगावकर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. भाजपला सर्वच राजकीय पक्षांना संपवायचं आहे. प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर डागली तोफ. कुणालाही मतदान करा पण भाजपला नको. प्रकाश आंबेडकर यांचं मतदारांना आवाहन. मी बोलतो ते करतो, नाही बोलत ते सुद्धा करतो. अमरावतीतील सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. शिवसेनेला साथ द्या, शिंदेंचं अमरावतीकरांना आवाहन. चंद्रपूर येथे बावनकुळेंच्या प्रचार सभेत बंडखोरांचा गोंधळ. मनोज बुधराजसह समर्थकांचा घुसण्याचा प्रयत्न. पुण्यात प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापलं. विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय. भाजप उमेदवार लघु बालवडकर यांनी प्रत्यक्ष साधला निशाणा. भाजप उमेदवाराकडून प्रचार पत्रकाचं गुजराती भाषेतून वाटप. प्रचार पत्रक मराठी भाषेतून का वाटलं जात नाही? मनसे नेते गजानन काळेंचा भाजपवर संताप. दीदी वस्त्रेंच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत भाजपची तक्रार. चुकीची कागदपत्र जोडून प्रमाणपत्र मिळवल्याचा केला आरोप. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर. नगर परिषद निवडणुकीच्या प्रदीप गारटकर यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी होळकर यांची केली नियुक्ती. नवनीत राणांचा भाजपऐवजी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा. मोरबागमध्ये नवनीत राणांचा भाजपऐवजी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा. मोरबाग येथे नवनीत राणांनी केला पाठिंबा. भाजप कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये. भाजप खासदार अनिल बोंडेंनी दिली प्रतिक्रिया. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क